नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये विषय इंग्रजी आणि मित्रांनो आपला घटक आहे 2.5 वर्ड रजिस्टर. व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये हा घटक येतो. मित्रांनो, यामध्ये एक शब्द दिलेला असतो आणि त्याशी संबंधित येणारे इतर शब्द आपल्याला निवडायचे असतात. उदाहरणार्थ बघा, हॉस्पिटल या शब्दाशी संबंधित शब्द डॉक्टर, पेशंट, नर्स, मेडिसिन, इंजेक्शन, हेल्थ, ऑपरेशन या पद्धतीचे येतील. आता या ठिकाणी दुसरा एक शब्द दिलेला आहे बघा, स्कूल. आता स्कूलशी संबंधित कोणकोणते वर्ड्स येतात? टीचर, स्टुडंट, पिओन, लायब्ररी, बुक्स, एक्झाम, नोटबुक, ब्लॅकबोर्ड इत्यादी शब्द. बघा, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर पहिला प्रश्न समजून घेऊया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिव्हन वर्ड रजिस्टर. आता ह्या शब्दपट्टिकेशी संबंधित पुढचा योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. बघा, हॉस्पिटल, पेशंट, मेडिसिन, सर्जरी, इंजेक्शन, नर्स. आता या पुढचा आणखी कोणता शब्द येईल तो पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. बघा, कंडक्टर नाही येणार, कलेक्टरसुद्धा नाही, डॉक्टर करेक्ट. डॉक्टर हा शब्द ह्या वर्ड रजिस्टरमध्ये बसतो, म्हणजे डॉक्टर पर्याय नंबर 3 आपलं योग्य उत्तर आहे. बघा, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन पेअर्स. म्हणजे खालीलपैकी योग्य जोड्या आपल्याला निवडायच्या. करेक्ट पेअर म्हणजे योग्य. लक्षात, प्रश्न वाचताना आपल्याला त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. करेक्ट पेअर इन द गिव्हन पेअर्स. बघा, स्काय, अर्थक्वेक. स्काय म्हणजे आकाश, अर्थक्वेक म्हणजे भूकंप. भूकंपाचा संबंध आकाशाशी नसतो, म्हणजे ही योग्य जोडी नाही आहे. बघा, वॉटर, फिश, पाण्यामध्ये मासा असतो, ही योग्य जोडी आहे. ऑप्शन बी. कॉम्प्युटर आणि पेन ड्राईव्ह हे एकाच रिलेटेड शब्द आहेत, म्हणजे ही सुद्धा योग्य जोडी आहे. स्कूल आणि पेशंट नाही, शाळेचा संबंध आजारी रोगीशी नसतो, म्हणजे ही सुद्धा योग्य जोडी नाही आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी आणि सी. बी आणि सी ऑप्शन असणार आपलं उत्तर असणार. बघा, ऑप्शन नंबर ए, बी, 3 आणि 4. बघा, बी आणि सी ऑप्शन नंबर 4 दर्शवतं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. बघा, क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शेप या शब्दासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. शेप म्हणजे काय? आकार. लॉंग ही लेंथ आहे, राईट ही साईड आहे, ओव्हल म्हणजे अंडाकृती हा आकार आहे, म्हणजे ओव्हल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ब्रॉड म्हणजे रुंद, हे योग्य उत्तर नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या शब्दाचे योग्य उत्तर आहे. बघा, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द ऑड टर्म्स. ऑड टर्म्स म्हणजे वेगळे पद. ऑड टर्म्स म्हणजे काय? वेगळे पद आपल्याला ओळखायचे. बघा, हार्ट म्हणजे हृदय, ब्रेन म्हणजे मेंदू, लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि हिअर म्हणजे केस. जर आपण बघितलं तर हे सुरुवातीचे जे 3 आहेत हे इंटरनल बॉडी पार्ट्स आहेत, म्हणजे शरीराच्या आतमध्ये असतात, आपण त्यांना सहज पाहू शकत नाही. आणि हिअर्स हे आपल्या शरीराच्या बाहेरचे आवरण आहे. केस म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे यातून वेगळं निघतं आहे. चूज द थिंग्स यूज्ड इन द किचन फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. आता या खालील शब्दापैकी किंवा चित्रापैकी स्वयंपाकघरात वापरली जाणारी वस्तू कोणती आहे? बघा, पहिलं आहे स्पेड. स्पेड म्हणजे काय? खोरे किंवा पावडे आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे पिलो म्हणजे उशी, ही आपली बेडरूममध्ये असते. त्यानंतर सीव म्हणजे चाळणी. चाळणी किचनमध्ये आपण वापरतो बघा, पीठ चाळण्यासाठी. त्यानंतर शूज हे आपल्या पायामध्ये असतात. शूज आपण किचनमध्ये नेत नाही, म्हणजे आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 सीव करेक्ट. बघा, आता यानंतर आपण प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. तर प्रॅक्टिस क्वेश्चन सोडण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, उत्तर निवडायचं आणि निवडलेलं उत्तर चेक करण्यासाठी व्हिडिओ पुन्हा प्ले करायचा. ओके. बघा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. इनकरेक्ट, बघा, बऱ्याचदा आपण आपल्याला सवय असते की योग्य जोडी निवडा, मग करेक्ट जोडी आपण निवडून टाकतो लगेच. बरोबर आहे? तसं नाही करायचं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. करेक्ट का इनकरेक्ट विचार. इनकरेक्ट म्हणजे चुकीची. आपण कधी कधी घाईमध्ये काय करतो, करेक्ट पेअर लगेच ब्लॅकबोर्ड डस्ट नंबर 1चा ऑप्शन ब्लॅक करून टाकतो, आपलं उत्तर चुकतं. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक बघायचा. इनकरेक्ट पेअर सांगितलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी ब्लॅकबोर्ड डस्टर ही करेक्ट पेअर आहे, हे आपलं उत्तर नसणार आहे. बरोबर आहे? सी ऑक्टोपस हे सुद्धा करेक्ट पेअर. समुद्र आणि ऑक्टोपस समास त्यामध्ये असतो. बघा, फ्लावर आणि बॅट ही तर मात्र खटकतं आहे, कारण फ्लावर सोबत कोण असतो तर बटरफ्लाय असतो. बरोबर आहे? म्हणजे ही चुकीची जोडी आहे आणि हे आपलं उत्तर असायला पाहिजे. करेक्ट. बघा, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवट जर बघितलं इन्सेक्ट आणि ग्रॉस ऑफर हे सुद्धा योग्य जोडी आहे.
आता प्रश्न दुसरा, चूज द करेक्ट रिलेटेड वर्ड्स. आता करेक्ट, आता योग्य शब्द निवडायचा आहे. रिलेटेड म्हणजे संबंधित, वर्ड्स टू द कलर, रंगासाठी योग्य शब्द कोणता आहे किंवा कोणता शब्द हा रंगाचं नाव दर्शवतो असं त्याचा अर्थ होतो. तर बघा या ठिकाणी इंडिगो हा कलर आहे जो की रेनबोमध्ये कलर असतो बघा इंडिगो. त्यानंतर कॅल्क्युलेटर हे यंत्र आहे, डायग्राम म्हणजे आकृती आणि नेट म्हणजे जाळे. तर या ठिकाणी कलरशी संबंधित वर्ड आहे इंडिगो, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्यायी शब्द निवडायचा आहे. कोणत्या शब्दासाठी? क्रिकेट या शब्दसमूहासाठी. बरोबर आहे. क्रिकेटच्या वर्ड रजिस्टरमध्ये कोणकोणते शब्द येतात? नेट नाही येत बघा. स्टंप करेक्ट, स्टंप येतात. अजून मार्बल ही सुद्धा नाही येत, मार्बल म्हणजे गोटी. हॉकी स्टिक म्हणजे हॉकी खेळण्याची बॅट. या ठिकाणी स्टंप हा योग्य पर्याय आहे, ऑप्शन नंबर 2. बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. आता हे चित्र बघायचं आहे आणि या चित्राशी संबंधित हे चित्राचा अर्थ दर्शवणारा एक शब्द या ठिकाणी निवडायचा आपल्याला. हॉस्पिटल नाहीत, फूड खाद्याचं चित्र नाही आहे, लायब्ररी सुद्धा नाही, लायब्ररी असतील तर बुक्स असतात. आता स्पोर्ट्स म्हणजे खेळ साहित्याचं हे चित्र आहे, वर्ड रजिस्टर आहे, म्हणजे स्पोर्ट्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द ऑड टर्म. बघा ऑड टर्म म्हणजे वेगळे पद. बरोबर आहे की नाही? वेगळा पर्याय. काइंड, ब्रेव, ओहोल आणि रिच. जर बघितलं तर काइंड ॲडजेक्टिव्ह आहे, ब्रेव पण ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे, रिच सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. मात्र ओहोल हा काय तर शेप आहे, आकार आहे, अंडाकृती, म्हणजे ओहोल हे नाऊन आहे. ओहोल हा जो पर्याय आहे तो वेगळा आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द ऑड टर्म. पुन्हा तेच आहे, वेगळे पदच निवडायचे आहे आपल्याला. ऑड टर्म म्हणजे वेगळे पद. तर या चित्रामध्ये 4 पदार्थ दिलेले आहेत, 4 पदार्थ दिलेले आहेत. बघा एक आहे ग्रेप्स, नंबर 1 म्हणजे द्राक्ष. बघा नंबर 2 आहे पोमग्रॅनेट म्हणजेच डाळिंब, पाइनॲपल म्हणजेच अननस आणि लास्ट आहे ब्रिंजल म्हणजे वांगी. बघा हे 3 फ्रूट्स आहेत आणि ब्रिंजल हे व्हेजिटेबल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज रिलेटेड विथ द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स. या शब्दाशी संबंधित योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा बिग, स्मॉल, नेस्ट, एग्ज आणि चिप्स. तर हे सगळे जे दर्शवतं, तर इन्सेक्ट तर नसतात, इन्सेक्ट फक्त स्मॉल असतात. बरोबर आहे. बर्ड्स पक्षी लहान असतात, मोठे असतात, घरट्यामध्ये राहतात, अंडी देतात आणि चिवचिवाट करतात, म्हणजे बर्ड्स हे या शब्दाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. 8 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. खालील पर्यायातून योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. फॅमिली, फॅमिलीशी संबंधित शब्द दिलेले. लव म्हणजे प्रेम, रिकामी जागा, शेअरिंग आणि केअरिंग, काळजी असते, आपुलकी असते. आणि फॅमिलीमध्ये काय भेटतं? फिफ्थ नाही, डेप्थ नाही. फेथ म्हणजे विश्वास, कुटुंबामध्ये एकमेकावर विश्वास असतो आपला एकमेकांचा, म्हणजे फेथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा फाइंड द मॅचिंग टर्म्स. मॅचिंग म्हणजे जुळणारे पद आपल्याला क्वेश्चनमध्ये शब्दच आपल्याला समजणं गरजेचं असतात. बऱ्याचदा उत्तर येत असतं आपल्याला, पण प्रश्न न समजल्यामुळं आपण ते उत्तर निवडू शकत नाही. त्यामुळं प्रश्न ते जे शब्द आहेत त्यांचे अर्थ तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत चला. बघा मॅचिंग टर्म्स. आता याच्याशी जुळणारं पद मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. यामध्ये काय दिलं आहे? मिली लिटर आहे बघा, कारण वरचे टर्म मीटरचे आहेत, अंतराचे आहेत. लिटर हे लिक्विड मोजतो आपण, लेकिन मिली मीटर बघा मीटर आलेलं आहे, म्हणजे हेच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे, करेक्ट. बघा क्वेश्चन नंबर 10 अँड लास्ट. इफ नॅशनल ॲनिमल टायगर, राष्ट्रीय प्राणी वाघ, दे नॅशनल बर्ड कोणता आहे आपला? करेक्ट, आपल्याला माहीत असायला हवा, पीकॉक, ऑप्शन नंबर 3. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. ओके, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.